व्हिडिओ पळतो. नमस्कार. मी मग संकल्प केलं. फाउंडेशनच्या वतीने आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करतो. आजच्या या संवाद सारखी वेबिनारला सुरू करण्यापूर्वी आमच्या एनजीओ बद्दल एक 2 मिनिटात माहिती देतो. आमचं एनजीओ संकल्प फाउंडेशन या नावाने गेले 13 वर्ष काम करत आहे. आमचं एनजीओचं मुख्य तत्व महात्मा गांधीजींचं खेड्याकडे चला आणि स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांचं जीवभावे जीवसेवा या तत्वाने आमचं एनजीओ काम करतात. गेल्या 12 वर्षात ग्रामीण विकास, पर्यावरण, शिक्षण, आरोग्य अशा विविध क्षेत्रात आमचं एनजीओ कार्यरत आहे. एक छोटीशी व्हिडिओ क्लिप या ठिकाणी मी शेअर करतो. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूलें, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूलें। माना अगम गाध सिंधु है, संघर्षों का पार नहीं है, किंतु डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है। जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसंधान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है। शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है। कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है, सुजनहीन विज्ञान व्यर्थ है। प्राण कोरोना काळात जेव्हा आमच्या फिजिकल ऍक्टिव्हिटी बंद होत्या, आम्ही ऑनलाईन वेबिनार सिरीज सुरू केली ऑगस्ट 2020 मध्ये. त्यात मग ग्रामीण विकास असेल, कृषी प्रक्रिया उद्योग, शेतीच्या विविध पद्धती जसे योगिक फार्मिंग, नॅचरल फार्मिंग, मिलेट्स फार्मिंग यासोबतच त्या संपूर्ण कालावधीत टीव्ही आणि मोबाईल आणि कम्प्युटरची स्क्रीन खूप जास्त वापरली जात होती. तर त्यावर कंट्रोल कसं करायचं म्हणून आम्ही पॅरेंट्स आणि स्टुडंटसाठी वर्कशॉप घेतलं ऑनलाईनच्या माध्यमातून. त्यासोबतच आपले दैवत छत्रपती शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यांच्या चरित्रावर देखील व्याख्यानाचे आयोजन केलं. आता आपण ज्या व्याख्यानासाठी इथं जमलो आहोत संवाद का सारखी, उपकार त्याच्याविषयी नहीं। सांगतो की गेले 170 वेबिनार्स झाले आणि गेले 4 वर्ष, आता 4थ्या वर्षात आम्ही आहोत. तर मागच्या 4 वर्षात 15 ऑगस्ट 2022ला या व्याख्यानमालेची सुरुवात झाली. याचा मुख्य उद्देश होता की जे पण अपंग व्यक्ती आहेत त्यांचा जीवन प्रवास जाणून घेण्यासाठी. जेव्हा भारताच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त हा कार्यक्रम सुरू झाला, आमचा मुख्य उद्देश हाच होता की अपंग व्यक्ती की ज्यांना रोजच त्यांच्या जीवनात खूप सारे संघर्ष असतात, ते आपल्या जीवनाचं बॅलन्सिंग कसं करतात ते आपल्या
कमी ओळखून त्यावर मात कशी करतात आणि आपलं शिक्षण असेल, करिअर असेल, ते त्यात स्वतःला कसं सामावून घेतात, सिद्ध करतात. आतापर्यंत जितके महानुभाव येऊन गेले, प्रत्येकाकडून आम्हाला नवीन गोष्टी ऐकायला मिळाल्या, शिकायला मिळाल्या आणि त्यात इतरांपर्यंत पोहोचवण्याची संधी आमच्या एन-जी-ओला मिळाली. मी जास्त वेळ न घेता आपले आजचे वक्ते माननीय अनिल शिंगाडे सर, की जे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील कसाल गावचे रहिवासी आहेत आणि साई कृपा बौद्धिशीय संस्था शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. यासोबतच अनिल शिंगाडे सर हे वेगवेगळ्या कमिटीवर आहे सरकारच्या. जिल्हा अधिकाऱ्यांची कमिटी असेल, की जे अपंगांसाठी कार्यरत आहे. यासोबत इतर सगळ्या कमिटी की ज्यातनं लोकांची सेवा करता येईल, असे अनिल शिंगाडे सर आज आपल्याला लाभले आहेत. मी जास्त वेळ न घेता त्यांना विनंती करतो, की त्यांनी त्यांचं जीवन प्रवास आमच्यासोबत शेअर करावा. खूप खूप स्वागत आहे सर आपलं. अनिल सर अनम्यूट करा. हॅलो. अनिल सर अनम्यूट करा. माझा आवाज येतोय का? अनिल सर. हॅलो. अनिल सर अनम्यूट करा. हॅलो. अनिल सर अनम्यूट करा. अनम्यूट. हॅलो. हा बोला हॅलो. अनिल सर. माझ्या- का? हा बोला अनिल सर. बोला बोला. नमस्कार. नमस्कार सर. बोला ना. हॅलो. बोला सर. बोला. नमस्कार. माझं नाव अनिल शाह. हा, माझं नाव अनिल शाह आहे. राहणार सिंधुदुर्ग सरांनी परिचय आहे आणि मी पूर्वी चांगला अनिल सर बोला. तुमचं कनेक्शन परत गेलं होतं. हॅलो. म्हणजे वडील माझी नाहीये काय माहित नाही. वडील आम्ही तीन भाऊ. त्यांनी सांभाळ केला आम्हाला. ते मोलमजुरी करून आम्हाला त्यांनी शिक्षण. पण मी ते इथं आणि तेव्हा मला ताप आला, टायफॉइड ताप आला. आणि बरेच वडिलांनी प्रयत्न केले. आणि त्यानंतर तिथे मला कळालं की आपण 5वी शिकलो म्हणून थांबून चालणार नाही, तर आपण पुढे पण शिकू शकतो. मग मी गावाला आलो. जाताना मला माझ्या भावाने नेलं होतं मुंबईला. आणि मग येताना तो आमचा आत्मविश्वास जो रिहॅबिलिटेशन झाल्यानंतर वाढला, त्या आत्मविश्वासाच्या जोरावर मी सिंधुदुर्गामध्ये आलो आणि तेव्हापासून माझा प्रवास सुरू झाला. पूर्वी मी इतरांसारखाच बागडायचो, खेळायचो,
संपूर्ण जग बघितलेलं आहे. कसं असतं, काय असतं, रस्ता कसा असतो, रोड कसा असतात, झाडे कशी असतात, प्राणी कसे असतात, सगळं काही मी बघितलेलं आहे. जसं की मगाशी म्हणालो की लाईट असते आणि अचानक अंधार होतो आणि त्यावेळी डोळस लोकांना जो अडचणी येतात, तसं माझ्या आयुष्यामध्ये अडचणी आल्या. मग मी खचून नाही गेलो. मी हट्ट करून मुंबईला करून रिहॅबिलिटेशन केलं आणि त्यानंतर मी छोटं-मोठं जमेल तसं काही नाही काही करत होतो. परंतु अ, मला 10वी शिकायचं होतं. मग मी 17 नंबर फॉर्म भरला आणि 17 नंबर फॉर्म भरताना सुद्धा मला खूप अडचणी आल्या. कारण इकडच्या शाळांमध्ये एवढं काही माहीत नव्हतं, की अंध व्यक्ती शिकू शकतो, वाचू शकतो, लिहू शकतो किंवा पेपर लिहू शकतो. त्या पेपरचं लिहिण्याचं माध्यम काय आहे? हे इथल्या शिक्षकांना किंवा इथल्या लोकांना काय माहीत नव्हतं. परंतु मग मी माहिती घेतली आणि मी कोल्हापूरला गेलो. आमचा यशस्वीचा बोर्ड जो आहे, तो कोल्हापूरला आहे आणि तिकडून मी माहिती आणली. त्या बोर्डाच्या माध्यमातून एक लेटर दिलं गेलं मुख्याध्यापकांना, की असा जी-आर आहे. अंध व्यक्ती रायटर देऊन परीक्षा देऊ शकतात आणि त्यानंतर मी आलो आणि त्यावेळी मुख्याध्यापकाने मला ॲडमिशन दिलं आणि त्यावेळी मी रायटर शाळेने दिला आणि त्यानंतर मी 48% मिळवून 10वी उत्तीर्ण झालो आणि मला पहिल्यापासून समाजसेवेची आवड होती. मी जरी असली मी मला असं वाटत होतं, की मी अंध असलो म्हणून काय झालं, की बाकीच्यांना पण मला दृष्टी द्यायची आहे आणि त्यासाठी मी धडपडत होतो. मग ते असं प्रवास करत असताना मग एक पेपरमध्ये बातमी आली, की एक हे हँडिकॅप लोकांसाठी शाळा सुरू झाली होती आणि त्या शाळेमध्ये कर्मचाऱ्यांची भरती होती. त्या भरतीमध्ये मी दुसऱ्या एका व्यक्तीला घेऊन गेलो होतो. हा आमचा प्रवास आहे. पण आधी माझा प्रवास असा झाला 99 मध्ये, की 99 मध्ये ज्यावेळी मी 10वी पास झालो नंतर काही आमच्या अंध मित्रांची ओळख झाली. त्यावेळी आम्हाला वाटलं, की आपण एक संस्था स्थापन केली पाहिजे. कारण सिंधू जिल्ह्यामध्ये इतर जे अपंग आहेत, दिव्यांग बांधव आहेत त्यांना म्हणजे माहिती काही नाही. त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणलं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही एक 7 अंधांनी एकत्र येऊन दृष्टीहीन वेलफेअर असोसिएशन संस्थेची स्थापना केली 99 मध्ये आणि त्यानंतर ही संस्था आम्ही 7ही जे पदाधिकारी होतो ते अंध होतो आणि सक्षम कोण नव्हता. त्यामुळे ती संस्था मुंगीच्या म्हणजे चालीने चालली होती. भरपूर म्हणजे झेप घेण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो, पण आम्हाला ती झेप घेता आली नाही आणि मग त्या कालांतराने आम्ही 7ही एका गावातले नव्हतो. या तालुक्यामधला एक, त्या तालुक्यामधला एक. त्यामुळे संभाषण आमचं व्हायचं नाही. त्यामुळे काही कालांतराने संस्था ती आम्हाला बंद करावी लागली. पण मला माझं स्वास्थ्य जे आतलं मन होतं, हे मला स्वस्थ राहू देईना, की काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून मी माझ्या जवळ जसं जमेल तशी मी सेवा करत होतो. गावोगावी जायचं, सर्व्हे करायचा, दिव्यांगांचा शोध घ्यायचा, त्यांना कसली गरज आहे, कोणाला सर्टिफिकेट नाही आहे, कोणाला काही साहित्य नाही, ह्याचे शोध मी घेऊ लागलो. आणि नंतर मग मला वाटलं, की आपलं अस्तित्व निर्माण पाहिजे. त्याशिवाय आपल्याला शासनाकडून किंवा कुठून आपल्याला हे मिळणार नाही. म्हणून मग मी काय केलं, की आमच्या फॅमिलीच्याच म्हणजे माझे भाऊ, माझे वहिनी असेल, नातेवाईक असतील, यांच्या सहाय्याने एक संस्थेची स्थापना केली 2010 मध्ये आणि त्या संस्थेचं नाव आहे सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था सिंधुदुर्ग. याचा मी संस्थापक अध्यक्ष आहे. आणि अ, असं असताना मला वाटलं, की आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. म्हणजे शिकून चालणार नाही, नुसतं शिकून चालणार नाही. तर मला कोल्हापूरची एक माहिती कळाली, की CTC डी-एड हा कोर्स चालू झालेला आहे हस्तकलेचा. हस्तकला शिक्षक म्हणजेच क्राफ्ट टीचर ह्याचा कोर्स आहे आणि त्यासाठी मला आवड होती पहिल्यापासून. विणकाम करणे, मातीपासून वस्तू तयार करणे. मग त्यामुळे मी मी त्या कोल्हापूर गारगोटी म्हणून हे आहे, तिथे मी गेलो आणि नवक्रांती हस्तकला कार्यानुभव अध्यापक विद्यालय या विद्यालयाच्या माध्यमातून मी तिथे गेलो. तर त्यांना मी रिक्वेस्ट केली, की मी अंध आहे परंतु मला शिकायचं आहे. मला का शिकायचं आहे तर लोकांसाठी ज्या दिव्यांग बांधव आहेत, त्यांना मला घडवायचं आहे. त्यासाठी माझ्याकडे काहीतरी डिग्री पाहिजे आणि म्हणून मी तिथे गेलो. तर तिने सांगितलं, "तुम्ही अंध आहात. अंधांना आम्ही कसं काय ट्रेनिंग देणार? आमच्याकडे तसं काय माहिती नाही. आमच्याकडे काही जी-आर नाही."
म्हणून मग मी मुंबईला गेलो. व्यवसाय तांत्रिक प्रशिक्षण केंद्र मुंबई या बोर्डाकडे गेलो. त्या बोर्डाकडून मी मान्यता आणली. म्हणजे त्यांना सांगितलं. आणि त्यावेळी मला संघर्ष करावा लागला. कारण चांगल्या कामाला संघर्ष केल्याशिवाय काय मिळत नाही. त्यावेळी त्यांनी मला ज्या तिथले संस्थापक होते, ज्यावेळी त्यांना सांगितल्यानंतर तो जी-आर आणून दाखवला आणि त्यानंतर अंध व्यक्ती शिकू शकत नाही असं कुठे जी-आर आहे का? असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे त्यांनी मला प्रवेश दिला आणि तिथे पण मी रायटर देऊन 72% मिळून मी CTC डी-एड उत्तीर्ण झालो. मला वाटलं मी CTC डी-एड करून काय करू? मला काय नोकरी करायची नाही. मला काहीतरी याच लोकांसाठी करायचं आहे. त्यांना जसं कुंभार मडकी घडवतो, तसं आपल्याला या दिव्यांग बांधवांना घडवायचं आहे. कारण ज्यावेळी मडकी वली असते, तेव्हाच ती आकार घेते आणि म्हणून मला असं वाटलं, की आताच मी शिकलो आहे, मग आताच मला काहीतरी पाऊल उचललं पाहिजे. म्हणून मी त्या संस्थापकांना विचारलं, की मला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येच असं CTC डी-एड कॉलेज चालू करायचं आहे. त्यांनी एका क्षणाचा विचार न करता त्यांच्या मान्यतेखाली मला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कॉलेज चालवण्यासाठी परमिशन दिली आणि मी अ, ते CTC डी-एड कॉलेज सिंधुदुर्गामध्ये चालू केलं आणि पहिल्या वर्षी मला इतका रिस्पॉन्स मिळाला, की 25ची मान्यता असताना मला 34शी ॲडमिशन आले. हा म्हणजे माझ्या प्रवासाची सुरुवात होती आणि त्यामुळे मी पहिल्या वर्षी त्यांच्या मान्यतेखाली चालवलं. पण नंतर मी आमच्या संस्थेच्या माध्यमातून मान्यता घेतली आणि 5 वर्ष CTC डी-एड कॉलेज उत्कृष्टपणे चालवलं आणि त्याच्यामध्ये 125 सुदृढ व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती यांनी तो CTC डी-एड उत्तीर्ण झाले. आणि ह्याला मान्यता पण मिळालेली होती. CTC डी-एड वाल्यांना जर एका शाळेमध्ये 105 विद्यार्थी असतील, तर 1 शिक्षक असं जी-आर पण निघाला होता. परंतु कालांतराने विद्यार्थ्यांची संख्या घटत चालली, भरती कमी झाली. त्यामुळे मग मी ठरवलं, की आता आपण थांबायचं. लोकांची आपण अ, हे नाही करायचं. म्हणजे लोक नाराज होतात, नोकरी नाही लागली. म्हणून मग मी थांबलो आणि मग साई कृपा संस्थेचं काम मी हाती घेऊन जोमाने काम करू लागलो. गावोगावी जाऊन कॅम्प घ्यायचे. ज्यांच्याकडे सर्टिफिकेट नाही आहे त्यांना सर्टिफिकेट द्यायचं. ज्यांना कोणाला ज्यांचे विवाह करायचे आहे, त्यांचे विवाह जुळवून आणायचे. मग आतापर्यंत मी 50 ते 52 विवाह जुळवून आणलेले आहेत आणि हे सर्व विवाह म्हणजे सक्सेस झालेले आहेत. कुठेही असं अर्धवट विवाह झालेला नाही. ही आपल्या कार्याची पावती असते. एवढं करत असताना म्हणजे माझ्या जीवनामध्ये माझ्या परिवाराचा, माझ्या आई-वडिलांचा, भावांचा, सगळ्यांचा मला सपोर्ट मिळाला आणि म्हणूनच मी हे करू शकलो. आणि त्यानंतर हे असं करत असताना महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग अ, यांच्याशी आमचा परिचय झाला आणि त्यावेळी महात्मा गांधी सेवा संघाचे डायरेक्टर माननीय विजयजी काणेकर साहेब यांनी यांच्याशी माझा संपर्क आला आणि त्यांनी मला सांगितलं, की जिल्ह्यामध्ये हे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र आहे आणि त्याची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे. आणि म्हणून त्यांनी मला जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी माझ्यावर दिली आणि उत्कृष्टपणे आज 3 वर्ष मी ती काम माझं हाती घेतलेलं आहे. त्यांच्या माध्यमातून अलिको कंपनीच्या माध्यमातून एक 695 दिव्यांग बांधवांना त्यांच्यासाठी असणारं जे साहित्य आहे, ते अगदी मोफत आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवून आपण गावोगावी जाऊन त्यांचा शोध घेतो. त्यांना कोणत्या साहित्याची आवश्यकता आहे, ते असं केलं. त्यामुळे इतर ज्या काही दिव्यांगांसाठी योजना आहेत, म्हणजे रेल्वे पास असू द्या, त्यानंतर असणाऱ्या त्यांच्या योजना आहेत, समाज कल्याणच्या योजना असतील, इतर महिला बालकल्याणच्या योजना असतील, इतर काही योजना आहेत, जी दिव्यांग बांधवांची मुलं आहेत, त्यांच्यासाठी आम्ही शैक्षणिक साहित्य वाटप करतो. आणि त्याच्यासाठी आम्हाला म्हणजे पुढाकार घेऊन ते करावं म्हणजे आवड आहे त्यामुळे मी करतो. आणि आता आपण हा एक उपक्रम हाती घेतलेला आहे, की संस्था दिव्यांगांच्या दारी आणि त्या अनुषंगाने आम्ही गावोगावी जाऊन कॅम्प घेतो आणि गावातल्या दिव्यांगांना एकत्र करून त्यांच्या काही समस्या आहेत, त्या समस्या जाणून घेऊन त्यांना आपण लागणारं साहित्य त्यांच्या काय
माननीय आमचे बच्चू कडू साहेब आमदार त्यांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही असे पुणे त्याला सुद्धा आम्ही एक करण्यामध्ये मला पहिल्यापासून आवड. कारण त्यांचं कनेक्शन गेलं वाटतं परत. अनिलजी बोला, तुमचं कनेक्शन गेलं होतं. हॅलो. आता आवाज येतोय का? हो येतोय आवाज येतोय. येतोय का? हो येतोय. तुम्ही तर म्हटलं हा होते हा संस्था दिव्यांगाच्या द्वारी, तिथनं पुढे कनेक्शनच गेलं तुमचं. ओके ओके. तर संस्था दिव्यांगांच्या दारी या अनुषंगाने हा आम्ही म्हणजे उपक्रम चालू केलेला आहे. मग गावोगावी जातो, कानाकोपऱ्यात जातो. जे दिव्यांग बांधव आमच्यापर्यंत येऊ शकत नाहीत त्यांच्यापर्यंत आम्ही पोचतो. मी 100% अंध आहे, पण मला कधीच वाटत नाही की मी अंध आहे, कारण मी अंधत्वावर मात केलेली आहे. किती लोक मला सांगतात की तुम्ही कसं चालता, कसं फिरता, आणि कधी तुम्ही स्वतःचा विचार करत नाही. कधीच मी प्रामाणिकपणे सांगतो, स्वतःचा कधीच विचार करत. कारण मी फक्त आमच्या दिव्यांगांचा विचार करतो. दिव्यांगांचा विकास तोच आमचा विकास आहे. आणि दिव्यांगांच्या विकासाबरोबर आपल्याला जे दिव्यांग बांधव आहेत ते मुख्य प्रवाहामध्ये कसे येतील, त्यांना लागणारं साहित्य कसं मिळेल. आता समाज कल्याणच्या ज्या माध्यमातून ज्या काही योजना असतात, एकूण म्हणजे 2016चा जो कायदा आहे, 16चा जो कायदा आहे 5% निधी, त्या अंतर्गत सुद्धा आम्ही आंदोलनं केली, मोर्चा केले. आणि त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने जो काही म्हणजे दारं बंद होती ती उघडली गेली. आणि म्हणून मला 2010 पासून जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीवर सदस्य म्हणून घेतलेलं आहे. आणि हे काम करत असताना मला पालकमंत्र्यांच्या समितीवर सुद्धा दिव्यांगांची समिती आहे त्याच्यामुळे मला सदस्य म्हणून घेतलं. कारण मी जिल्ह्यामध्ये नाव कमवलंय. कुठेही जा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे काही आहे ते अस्तित्व मी नावाच्या माध्यमातून कमवलेलं आहे. आणि मी रात्रंदिवस माझा एकच विचार असतो, माझ्या दिव्यांगांचा कसा विकास होईल, दिव्यांगांना रोजगार कसा मिळेल. आम्ही आता 26 आणि 25 ऑगस्टला रोजगार मेळावा सुद्धा घेतला होता. त्याच्या आधी सुद्धा अनेक रोजगार मेळावे घेतले. त्या माध्यमातून आम्ही माझ्या माहितीप्रमाणे एक 255 दिव्यांग बांधवांना रोजगार मिळालेले आहेत. आणि 500च्या वरती दिव्यांग बांधवांना आपण व्यवसाय उपलब्ध करून दिलेले आहेत. समाज कल्याणच्या माध्यमातून आपण एक स्कीम सुरू केली. जे अस्थिव्यंग आहे, ज्यांना चालता येत नाही, दोन्ही पायाने जे दिव्यांग आहेत, त्याच्यासाठी एक स्कीम तयार केली की गाडी, जी स्कूटी असते तिला चार चाकाची ती स्कूटी असते, जेणेकरून दिव्यांग बांधव छोटा मोठा काहीतरी व्यवसाय करेल. आणि समाज कल्याणने ती अंमलात आणली. आणि आजपर्यंत 200च्या वरती दिव्यांग बांधवांना त्या गाड्या वाटप झालेल्या आहेत. त्यानंतर इतर जे दिव्यांग आहेत, मूकबधिर असतील, मतिमंद असतील, आपले अंध दृष्टी नसतील, त्यांच्यासाठी सुद्धा घरघंटी योजना, शिलाई मशीन, आणि आपल्या साई कृपा संस्थेच्या माध्यमातून समाज कल्याणच्या इकडं आम्ही पाठपुरावा केला की अंधांना सुद्धा काहीतरी मिळालं पाहिजे. आणि म्हणून अंध बांधवांना आपण एक स्कीम तयार केलेली आहे की अंध बांधवांसाठी मोबाईल. आणि आता 2021 पासून अंधांना मोबाईल योजना सुरू झालेली आहे. म्हणजे तो इन्स्टाचा अँड्रॉइड मोबाईल आहे, तो अंधा दिला जातो. ते आतापर्यंत 200च्या वरती अंध बांधवांना मोबाईल दिले गेले आहेत. म्हणजे सांगण्यामागचा एकच उद्देश आहे की मी माझा काही स्वतःचा विचार करत नाही, दिव्यांग बांधवांचाच विचार करतो. काही दिव्यांग बांधव आमचे असे जोडले आहेत की दिव्यांग बांधवांचे आम्ही सली नेतो, दिव्यांग बांधवांचं वनभोजन घेतो, दिव्यांग बांधवांना प्रशिक्षण देतो. आपण त्यांना अळंबी प्रशिक्षण, त्यानंतर फिनेल बनवणे, काता प्रशिक्षण, मोबाईल रिपेअरिंग, हेअरस्टाईल, असे अनेक प्रशिक्षणं दिलेली आहेत. आणि त्यामधून छोटे मोठे व्यवसाय दिव्यांग बांधवांचे सुरू आहेत. आणि माझं आता एकच स्वप्न आहे की
जो दिव्यांग बांधवाला निवारा नाहीये, आधार नाहीये, त्या दिव्यांग बांधवांसाठी मला एक रोजगार सेंटर किंवा एक निवारा केंद्र असं सुरू करायचं आहे आणि त्याच ठिकाणी त्यांना प्रशिक्षण द्यायचं आणि त्याच ठिकाणी त्यांना रोजगार द्यायचा आणि त्याच ठिकाणी त्यांना निवारा असं म्हणजे प्रशिक्षण, निवारा आणि रोजगार असं एकाच छताखाली ते आपल्याला सुरू करायचं आहे आणि त्यासाठी मला सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून म्हणा किंवा इतर कुठेही आपल्याला ती एक कार्यशाळा म्हणा किंवा वर्कशॉप म्हणा असं सुरू करायचं आहे. जेणेकरून दिव्यांग बांधवांच्या हाताला काम मिळेल, त्यांना रोजगार मिळेल. सगळं सोंग करता येतं, पण एक सोंग करता येत नाही. मला भरपूर म्हणजे इच्छा भरपूर आहेत, पण ते ते शक्य होत नाही. कारण अजूनपर्यंत आपण कधी त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केलेले नाही. आपण आता वाटतंय, की काहीतरी केलं पाहिजे दिव्यांग बांधवांसाठी. आतापर्यंत आपण समाजसेवाच केलेली आहे. म्हणजे त्यांना फक्त आपण त्यांचे मेळावे घेतो, त्यांना काही हवं नको ते बघतो. पण त्यांच्या हातांना कुठेतरी त्याच जिल्ह्यामध्ये, त्याच गावामध्ये काम मिळालं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून माझे सध्या प्रयत्न सुरू आहेत. त्या प्रयत्नाला आता किती यश येतं, शेवटी मी साईबाबांच्याच प्रेरणेतून किंवा साईबाबांच्या कृपेने साई कृपा म्हणून ही संस्था स्थापन केली आणि त्या बरोबरच मी इतर जो माझा संघर्ष आहे तो माझा सुरू आहे. पण आता माझा एकच ध्यास दिव्यांगांचा विकास. आता माझा एकच ध्यास आहे दिव्यांगांचा विकास. हे दिव्यांग बांधवांना काय मिळेल, कसं मिळेल याकडेच माझा कल असतो आणि त्या कलाच्या माध्यमातून मला त्या सरांनी ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे, की तुमचा प्रवास बोलायचं भरपूर असतं, पण त्यावेळी सुचत नसतं. त्यामुळे मला सांगायचं भरपूर आहे. परंतु त्यावेळी नंतर मला या मध्यंतरामध्ये काही आमच्या कणकवली तालुक्यामध्ये एक करूळ फोंडा म्हणून गाव आहे आणि त्या गावामध्ये एक मतिमंद मुलांसाठी शाळा सुरू करण्यात आली होती आणि तिथे सुद्धा मला हस्तकला शिक्षक म्हणून होती. पण मला नोकरीची एक इंटरेस्ट नाही. काय कमवणार हा मी कधी विचार केला. पण मी 1 वर्ष राहिलो आणि तिथून मग मला सांगितलं मला ह्या ह्याच्यामध्ये interest आहे. पण आणि माझा माझ्या ओळखीचा माझ्याकडे ऑर्डर करून घेतला. पण त्याचं मला तसं नाही आलं. हे समाधान नाही मिळालं. असं काय की समाधान नाही मिळालं. मी एक ते सर आवाज नाही येऊ राहिला सर. देश हॅलो अनिल सर, आवाज नाही येते तुमचा. हॅलो. आता हॅलो. हॅलो आता येतो का? हो, आता येतोय थोडा थोडा. हे कसं नीट आहे ना, मग मी आता घेतो. हॅलो हा, अनिल सर बोला ना. हॅलो. मग मी एकदम घेऊ का? हॅलो हा, एकदा हॅलो परत जॉईन करून बघा. हॅलो. हॅलो बोला ना अनिल सर, येतोय आवाज. हॅलो येतो ना? हा, तुमचा आवाज ब्रेक झाला आवाज बोलता बोलता. एकदम मीटिंग परत जॉईन करा सोडून. हॅलो. येतो. हॅलो. सर फक्त ऑडिओवर बोलायला लावा सर, व्हिडिओ बंद करून घ्या म्हणा. अनिल सर बोला ना. हॅलो.
काही आवाजच येत नाही. आवाज येतो तो फाटल्यासारखा येतो. नाही ते मीटिंगच त्यांनी सोडली बहुतेक कनेक्शनचा प्रॉब्लेम आहे. जॉईन करतील 1-2 मिनिट वाट बघूया आपण. अनिल सर आवाज येतोय का आता? हॅलो अनिल सर. अनिल सर बोला ना. हॅलो, हा माझा बोला आवाज येतो अनिल ना? सर. हो येतोय आता बोला ना. हा, नमस्कार. ओके ओके. तर थोडस मध्यंतरात गेलेलं आहे, माफ करा. मी ही सेवा करत असताना काही माझ्या की म्हणजे दिव्यांग व्यक्ती होत्या. एक व्यक्ती अशी होती की ती दृष्टी नव्हती, 100% अंध होती. त्यांना आईवडील नव्हते आणि गोव्यातून अनिल जी आवाज नाही येते तुमचा. हॅलो अनिल जी आवाज नाही येते तुमचा. त्यानंतर इंटरव्ह्यू काढला. ते त्यामुळे त्यांना इकडंच म्हणजे म्हणजे सोडून दिलं. काही सोडून दिले. अनिल जी आवाज खूपच ब्रेक होतो. तुम्ही आधी जिथं होतात तिथंच थांबले तर रेंज चांगली होती तिकडे. हॅलो तिथेच आहे. अच्छा. हॅलो, हा रेंज नाही येत आहे. तुमचा आवाजच खूप ब्रेक होतोय. यांचं कनेक्शन परत गेलं.
खूपच प्रॉब्लेम दिसतोय ताई त्यांच्या. हा अनिलजी, तुमचं कनेक्शन परत गेलं. एकदा ट्राय करा ना दुसऱ्या जागेवर जाऊन. ओके, ठीक आहे. कारण खूप सारे, एकदा ट्राय करून बघा. आम्ही थांबतो 5-10 मिनिट अजून. ट्राय करा तुम्ही.